राम राम मंडळी, विजया व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहोत साड्यांचा माल आणण्यासाठी, म्हणजेच साड्या खरेदी करण्यासाठी. आता बघा, पंचमी आणि रक्षाबंधन हे जवळच आलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या शॉपमध्ये नवीन साड्यांचा स्टॉक आणण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहोत. साड्यांच्या म्हणजे होलसेल साड्यांच्या डेपोमध्ये आलेलो आहोत. आता बऱ्याच जणांना हे लोकेशन कुठलं आहे ते समजलंच असेल. खूप छान असं दर्शन आल्या आल्या पहिल्यांदा तर इथं राधाकृष्णाचं दर्शन झालं आणि खूप खूप मनाला प्रसन्न असं वाटलं. कारण बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिथं जाईल तिथं देवाचं दर्शन झालं का नाही, एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते. तर खूप छान प्रकारे इकडं सगळा काही जो काही माल मला घ्यायचा होता साड्यांचा, जे काही गिन्नी परकर आहे त्याचा, जे ब्लाऊज पीस, जो काही स्टॉक होता तो सर्व काही मी इकडं घेतला. आणि अशा प्रकारे सगळी काही गाडीमध्ये हे जे पार्सल म्हणजे साड्याचं होतं ते सगळं नीट व्यवस्थित असं आम्ही इकडं लावून घेतलं. आणि सोबतच मदतीला माझी मोठी बहीण होती, वडील होते. आम्ही तिघंजण अशा प्रकारे इकडं आलो होतो साड्यांचं माल आणण्यासाठी. आणि आता बऱ्याच ताईंना माझं इन्स्टा पेज पण माहीत असेल, तर त्याच्यावर मी साड्यांचे खूप छान अशा रील्स सोडलेल्या आहेत. तर नक्की इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जो काही मी साड्यांचा स्टॉक आणलेला होता तो सगळा काही अशा प्रकारे मी इकडे लावला होता आणि त्याचे फोटोज काढून घेतले, रील्स काढून घेतल्या. आणि चला म्हटलं आपल्या मैत्रिणीसोबत, दादांसोबत नक्की शेअर करावं. कारण आता नवीन जो स्टॉक आलेला आहे तर तुम्ही नक्की आपल्या बहिणींसाठी, प्रत्येक भावाने आपल्या बहिणींसाठी रक्षाबंधनाला आपल्या बहिणींना खुश करण्यासाठी एकतरी साडी द्यायला हवीच ना. चला तर मग पटापट ऑर्डर करा किंवा आपल्या शॉपला व्हिजिट करा. आणि आज साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. मग काय, इकडं दुसऱ्या दिवशी मी माहेरी आले होते. माहेरी होता वहिनींचा म्हणजे एडेश्वरी आईच्या 17 शुक्रवारचं उद्यापन. आणि इकडं आमचा खूप छान असं इकडं स्वयंपाक चालू होता. आणि मदतीला इकडं आमचे दाजी पण होते बरं का, कारण आज दाजींना होती सुट्टी. आणि सुट्टी म्हणलं की काय, मग आम्हाला मदत हे करू लागणार म्हणजे लागणारच. तर दाजींचा पण इकडं कामामध्ये खारीचा वाटा होता बरं का. मग काय, इकडं मोठ्या ताईंनी म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीने इकडं मस्तपैकी वड्याची तयारी तिची चालू होती. वड्यासाठी स्पेशल म्हणजे मोठी बहीण बरं का, कारण खूप छान प्रकारे तिला वड्या येतात. संपूर्ण स्वयंपाक खूप छान प्रकारे ती इकडं बनवत असते. तर इकडं आमचा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत इकडं वहिनी एडेश्वरी आईची पूजा मांडून आरती करून घेत होत्या. आरती झाली आणि राहिलेल्या ज्या काही आमचा स्वयंपाक होता तो आमच्या इकडं स्वयंपाक चालूच होता बरं का. आता इकडं दोघीजणी चपात्या लाटून देण्यासाठी होत्या आणि मी इथं एकटी चपात्या भाजण्यासाठी होती. कारण एक सगळा काही स्वयंपाक उरकला होता आमचा, फक्त राहिल्या होत्या त्यात चपात्या बनवायच्या. तर काय माहीत, 2-2 गॅसवर इकडं माझं भाजायचं चालू होतं. आणि लाटणाऱ्याचीच पण स्पीड भरपूर प्रमाणात होती आणि माझी भाजायची पण स्पीड भरपूर प्रमाणात होती. आणि बघा, एकीला दोघी करायला असं असल्या ना तर पटकन असा स्वयंपाक होतो. तर इकडं आम्ही 4-5 जणी स्वयंपाकाला होतो. मग काय, सगळा स्वयंपाक उरकला, पुन्हा चेंज पण केलं आणि मस्तपैकी इकडं कुंकाचा मळवट छानपैकी भरून घेतला. आणि इकडं आईंची आणि वहिनीची चालू होती पूजा करायला, म्हणजेच परड्या भरायला, कोटंबी भरायला इकडं चालू होतं. म्हणजे आज जो वहिनीचे जे शुक्रवार उजवायचे होते, म्हणजेच एडेश्वरी आईचे जे 17 शुक्रवाराचं उद्यापन होतं. मग त्यासाठी जेवत्या परड्या भरायच्या असतात, कोटंबी भरायचे असतात. तर हे इकडं सगळं काही अशा प्रकारे इकडं दोघींचं म्हणजे ह्या सासासुनांचं म्हणजे माझ्या आईचं आणि वहिनींचं परड्या भरायला चालू होतं. एडेश्वरी आईची परडी, तुळजापूरच्या आईची परडी, त्याचबरोबर खंडोबाचा कोटंबा, हे सगळं काही जेवढं होईल ना तेवढं आपल्याला भरायचं असतं. आणि इकडे मईचं चालू होतं मळवट भरायला. मग
काय आता जेवायला ताटं सगळ्यांनी वाढून घेतली आणि आम्ही एक पडद्यावाल्या बायांनी जेवायला बसतो आणि मईवरचं मी इकडे म्हणजे मोठ्या बहिणीवरचं मी इकडे जेवण्यासाठी बसले, कारण तिला होता वैभव लक्ष्मीचा शुक्रवार, तिला काही मग संध्याकाळी पूजा करून सोडायचा होता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री साईनाथ महाराज की जय. आई तू येणं केलं ग बाबा, आई तू येणं केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग.